हॅलो स्टुडंट्स, आज आपण आपल्या थर्ड चॅप्टरचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे. फर्स्ट पॉईंट आहे डिग्री ऑफ फ्रीडम. काय आहे डिग्री ऑफ फ्रीडम? ओके, ह्याचं डेफिनेशन बघा काय आहे. डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सबस्टन्स आर डिफाईन्ड ॲज द टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स or independent quantities required to describe the position and configuration of the system completely is called as degree of freedom. ओके, म्हणजे काय असतं, सपोज हे एक पार्टिकल आहे. ओके, जर मला फक्त 2 डायमेन्शनमध्ये बघायचं असेल, काय फक्त 2 डायमेन्शनमध्ये बघायचं असेल तर मला किती कोऑर्डिनेट्स लागणार आहेत? एक्स वाय. मला 3 डायमेन्शनमध्ये बघायचं असेल तर झेड. ओके, त्याची पोझिशन डिस्क्राईब करायला मला किती लागतात? 3 कोऑर्डिनेट्स लागतात. एक्स वाय झेड इंडिपेंडेंट लागतात. हे एकमेकावर डिपेंडेंट नाही आहे. एक्स इंडिपेंडेंट आहे, वाय इंडिपेंडेंट आहे, झेड इंडिपेंडेंट आहे. तर असे जे 3 कोऑर्डिनेट्स आहेत हे काय झाले? डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे आपलं डिग्री ऑफ फ्रीडम किती झालं? 3 झालं. किती झालं? 3 झालं. समजलं? ओके, तर हे असं असतं. बरं, त्याच्यानंतर काय? इक्वी पार्टिशन थेरम और ह्याला लॉ ऑफ इक्वी पार्टिशन एनर्जी असं म्हटलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये काय दिले बघा. फॉर अ गॅस इन थर्मल इक्विलिब्रियम ॲट अ टेम्परेचर टी. ओके, कशामध्ये? थर्मल इक्विलिब्रियममध्ये. हे लक्षात ठेवायचं. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय? टेम्परेचर आपलं सेम असतं. ओके, ॲट टेम्परेचर टी द ॲव्हरेज एनर्जी ऑफ मॉलिक्यूल असोसिएटेड विथ ईच क्वाड्रेटिक टर्म इज हाफ kBt. ओके, म्हणजे एखादा मॉलिक्यूल असेल, ओके, त्याची कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? हाफ mv². ओके, हे v² म्हणतो ना, हे आपलं असतं क्वाड्रेटिक टर्म. ओके, क्वाड्रेटिक टर्म काय असतं? क्वाड्रेटिक टर्म. तर ही काय झाली? आपली टोटल एक क्वाड्रेटिक टर्म झाली. टोटल काय झाली? क्वाड्रेटिक टर्म. मग एका क्वाड्रेटिक टर्मची एनर्जी किती असणार आहे? हाफ kBt. हे आपल्याला काय सांगतं? इक्वी पार्टिशन थेरम सांगतं. काय सांगतं? इक्वी पार्टिशन थेरम. समजलं? इक्वी पार्टिशन थेरम काय सांगतं? द ॲव्हरेज एनर्जी असोसिएटेड विथ ईच क्वाड्रेटिक टर्म. इथं दिले बघा, ईच क्वाड्रेटिक टर्म इज हाफ kBt. बरं, त्याच्यानंतर आपण बघणार आहे मेयर्स रिलेशन. मेयर्स रिलेशनचे हे आहे काय म्हणतात, टोटल डेरिव्हेशन आहे. ते मी नेक्स्ट लेसनमध्ये सांगणार, कारण त्याच्यात जे क्वांटिटीज विचारलेले आहे त्या नेक्स्ट लेसनमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेले आहेत. आपल्याला आता हे मेयर्स रिलेशन आताच दिलेलं आहे. तर जेव्हा आपल्या त्या क्वांटिटीज संपतील तेव्हा आपण काय करू? मेयर्स रिलेशनचं डेरिव्हेशन घेऊ. तो पण फक्त एवढं लक्षात ठेवा, CP - CV इज इक्वल टू R. CP आणि CV आपण केलेलं आहे. ओके, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R. आणि CV काय असतं? डेरिव्हेटिव्ह ऑफ E विथ रिस्पेक्ट टू T. T म्हणजे काय? टेम्परेचर, टाईम नाही आहे. आणि Na इंटू KB इज इक्वल टू R. हे आपल्या जुन्या लेक्चरमध्ये झालेलं आहे. ओके, आता आपण बघणार आहे मोनो ॲटॉमिक गॅस. काय बघणार आहे? मोनो ॲटॉमिक गॅस. बरं, मोनो ॲटॉमिक गॅस काय असतात? जसं हिलियम असले, निऑन, आर्गॉन, जे आपले इनर्ट गॅसेस आहेत हे काय असतात? मोनो ॲटॉमिक गॅसेस असतात. हे 2 ॲटॉमचे बनलेले नसतात. ओके, कारण स्टेबल असतात पहिलाच, म्हणून काय असतं? सिंगल ॲटमचे बनलेले असतात. ओके, तर मोनो ॲटॉमिक गॅसचे आता आपल्याला मोनो ॲटॉमिक गॅससाठी 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असते. म्हणजे जसं सपोज एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेतलं, हे जे मॉलिक्यूल आहे ते इकडेही जाऊ शकतं, इकडेही जाऊ शकतं, इकडेही जाऊ शकतं, तिन्ही बाजूला जाऊ शकतं. तर डिग्री ऑफ फ्रीडम किती झाले? 3. रोटेशनल किती असतात? 0 असतात. किती असतात? रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम 0. का? कारण हे मॉलिक्यूल रोटेट करतं तर हलत नसतं जागा. इथं जर रोटेट करत असलं, असं फिरत असलं तर एका जागेवरून हलत नसतं. म्हणून ते काय झालं? फ्रीडम नाही म्हणता येणार ना त्याला. जेव्हा ते इकडं तिकडं असं जाऊ शकत असलं तेव्हा आपण फ्रीडम म्हणू ना. और ह्याची पोझिशन थोडीफार तरी चेंज करू शकत असतं ह्या त्याच्या मॉलिक्यूलचे, तर ते आपण फ्रीडम म्हणू. ओके, तसंच एक मॉलिक्यूल असल्यामुळे ह्याच्यामध्ये व्हायब्रेशन कंडक्ट होत नाही. काय? व्हायब्रेशन कंडक्ट होत नाही. मी डायटॉमिक मॉलिक्यूलर व्हायब्रेशन कसं कंडक्ट होतं ते समजवलं तुम्हाला. म्हणून त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम 0 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर व्हायब्रेशनल आणि 0 डिग्री ऑफ फ्रीडम फॉर रोटेशनल. ओके, बरं, जेव्हा आपण एनर्जी कॅल्क्युलेट करत असतो, ॲव्हरेज एनर्जी कॅल्क्युलेट करत असतो, तर एनर्जी मी इथं लिहून दाखवतो. एनर्जी कशी असते माहिती आहे का?
एनर्जी ऑफ टोटल एनर्जी असते, ॲव्हरेज एनर्जी ती काय असते, एनर्जी ऑफ कायनेटिक एनर्जी असते ड्यू टू ट्रान्सलेशन. कायनेटिक एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशन, त्यानंतर कायनेटिक एनर्जी ड्यू टू रोटेशन. ओके, आणि कायनेटिक एनर्जी ड्यू टू और इथं पोटेन्शियल पण येऊ शकते. ओके, और पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू व्हायब्रेशन. ओके, ड्यू टू व्हायब्रेशन. बरं, हे व्हायब्रेशन कायनेटिक एनर्जी आपलं स्प्रिंग असं जे दोन मॉलिक्युल्स आहेत ते काय असतं, एक स्प्रिंग टाईप स्ट्रक्चरना, म्हणजे ज्यांच्यातला जो बॉन्ड असतो तो काय असतो, इलॅस्टिक इन नेचर असतो. काय असतो, इलॅस्टिक, म्हणजे असं स्प्रिंग टाईप इन नेचर असतो. म्हणून तेव्हा आपण व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी देतो. काय देतो, व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी म्हणजे जर आपण इथं सपोज हे दोन मॉलिक्युल्स आहेत. ओके, हे दोन मॉलिक्युल्स आहेत, हे त्यांच्या बॉन्डनं काय आहेत, जॉईंट झालेले आहेत, आणि हे जर एका पोझिशनला रोटेट होत असतील तर ह्याला आपण काय म्हणतो, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता हे दोन प्रकारे होऊ शकतात. दोन डायटॉमिक मॉलिक्युल्स असतील तर एकतर असं होऊ शकतात, किंवा अशा प्रकारे जर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन असली तर अशा प्रकारे, म्हणजे ह्या दोन प्रकारेच हे काय होऊ शकतात, रोटेट होऊ शकतात. ओके, समजलं. तर रोटेशनल डायटॉमिक मॉलिक्युल्स, सॉरी आपलं काय झालं आहे, हे डायटॉमिकचं चाललं आहे. तर आपण काय बघूया, फक्त एनर्जीचं बघूया. काय असते, कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी व्हायब्रेशनल. बरं, एवढंच नसतं याच्यात. ही कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन कसं करतो आपण, युजिंग इक्विपार्टिशन थेरम, दॅट इज डिग्री ऑफ फ्रीडम. ट्रान्सलेशनचे डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, DOF, डिग्री ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशन इंटू हाफ NA/kBT, ही जी एनर्जी असते असं करतो. ओके, समजलं. तसंच सेम हेच असतं, डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल लिहितो, रोटेशनल इंटू हाफ NA/kBT. ओके, इंटू हाफ NA/kBT. आणि तसंच व्हायब्रेशनचं इथं लिहितो बघा, डिग्री ऑफ फ्रीडम व्हायब्रेशनल इंटू हाफ NA/kBT. ओके, काय आता जर एक मॉलिक्यूल असेल तर मला काय देणार, एक हाफ KBT एनर्जी देणार, बरोबर, एक हाफ KBT एनर्जी देणार. ओके, जर N मॉलिक्युल्स असतील तर N हाफ KBT एनर्जी देतात. समजलं. तर हे असतं आपलं एनर्जी काढण्याची प्रोसिजर. ओके, ही असते आपली एनर्जी काढण्याची प्रोसिजर. बरं, आता आपण येऊया मोनो ॲटॉमिकवर. मग आपली जी ॲव्हरेज एनर्जी असते आता ती काय झाली आहे बघा, 0 ट्रान्सलेशनल रोटेशनल आणि 0 व्हायब्रेशनल आहे. म्हणजे आपल्या ज्या एनर्जीच्या टर्म्स आहेत ह्या काय होणार आहे, 0, आणि ही पण होणार आहे 0 फॉर मोनो ॲटॉमिक. कशासाठी, फॉर मोनो ॲटॉमिक. बट ट्रान्सलेशनल एनर्जी असणार आहे ती काय असणार आहे, डिग्री ऑफ फ्रीडम किती, 3 इंटू हाफ NKBT. बरोबर. तर इकडं बघा 3, हे काय झालं आपलं डिग्री ऑफ फ्रीडम. हे काय झालं, डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ NKBT, किती आलं, 3/2 NA/kBT. ओके, बस. CP काय असतं इथं आपण बघितलं तर बघा, CP इज इक्वल टू DE/dt. तर DE/dt केलं तर इकडे तुम्ही बघाल 3/2 काय कॉन्स्टंट, NA ॲव्होगाड्रोस कॉन्स्टंट, KB बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट, हे सगळे कॉन्स्टंट आहेत. तर हे काय येतील, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतील, फक्त T राहतं. अँड डिफरन्सिएशन ऑफ T काय येणार, 1 येतं. डिफरन्सिएशन ऑफ T काय येतं, 1. तर काय येतं 3 NA/kB. आता NA/kB आपण काय लिहितो, R लिहितो. काय लिहितो, R लिहितो इथं बघा. तर NA/kBचं व्हॅल्यू काय आली, R आली. काय आली, R आली. ओके, तर आत्ता आपण काय बघणार आहे, आपल्याला CP काढायचं आहे. काय काढायचं आहे, CP काय असणार आहे, CP मायनस CV इज इक्वल टू R. तर CP इज इक्वल टू CV मी काय केला, इकडं पाठवलं, काय येतं R प्लस CV. काय आलं, R प्लस CV. देअरफॉर CP इज इक्वल टू R प्लस CVची व्हॅल्यू काय आली, 3/2 R. ते इथं मी टाकली तर काय येतं, CPची व्हॅल्यू 5/2 R. 3/2 तू इथं काय करणार आपण, मल्टिप्लाय बाय 2 डिवाइड बाय 2. तर इथं 2 सेम झाले, 2 + 3 5/2 R. ओके, ह्याच्यानंतर आपल्याला काय काढायला लागतं, ॲडिबॅटिक रेशो काढायचा असतो. ॲडिबॅटिक रेशो तो काय असतो, गॅमा. गॅमा काय असतो, CP/CV. काय असतो, CP/CV. तो काय असणार 5/2 डिवायडेड बाय 3/2. तर हे 2 कट होतं तर काय असतं 5/3. तर गॅमा इज इक्वल टू 5/3. समजलं.
हे झालं मोनो ॲटॉमिकसाठी. काय झालं? मोनो ॲटॉमिकसाठी. हे जरा पाठ केलं तर बरंच होईल. ओके, बरं. आत्ता जर आपण डायॲटॉमिक बघितलं, आता डायॲटॉमिक काय असतं? मॉलिक्युल्स कसे असतात बघा, ऑक्सिजन, O2, N2, CO हे डायॲटॉमिक झाले. म्हणजे काय असतात? 2 ॲटम्सना बनलेला जो मॉलिक्युल्स असतो तो आपण डायॲटॉमिक म्हणतो. ह्याच्यामध्ये 2 कंडिशन आहेत. काय? 2 कंडिशन. त्याची फर्स्ट कंडिशन काय आहे? जेव्हा आपण हे जे बॉन्ड असतं ते रिजिड समजतो. काय फर्स्ट कंडिशन? काय? रिजिड समजतो. म्हणजे हे काय इलॅस्टिक नेचर नाही. ह्याची जी लेंथ आहे ही व्हायब्रेट होत नाही, मागं पुढं होत नाही, हे कॉन्स्टंटच राहतं. ओके, एकदम फिक्सच राहतं. त्याला आपण काय म्हणतो? रिजिड म्हणतो. काय म्हणतो? रिजिड. ह्या केसमध्ये काय होतं बघा, 3 ट्रान्सलेशनल असतील. त्याचे किती असतील? 3 ट्रान्सलेशन डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे हे बघा, हे जे मॉलिक्युल आहे ते करू शकतं, वाय ॲक्सिसला ट्रॅव्हल करू शकतं, झेड ॲक्सिसला. म्हणजे ट्रान्सलेशन किती झाले? 3. रोटेशनल मी मगाशी तुम्हाला 2 रोटेशनल करून दाखवले. ते एक ह्या पद्धतीनं होऊ शकतं, एक ह्या पद्धतीने त्याचं रोटेशन होऊ शकतं. व्हायब्रेशन 0, कारण काय? आपण रिजिड धरलेलं. काय? रिजिड म्हणजे ते हलणार नाही, थोडं पण मागं पुढं होणार नाही. तर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती येतात? 0. रोटेशनल 2. तर एनर्जी किती असणार? E इज इक्वल टू डिग्री ऑफ फ्रीडम. हे काय झालं? डिग्री ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनचा, कशाचा? ट्रान्सलेशनचा, इंटू हाफ NKBT प्लस 2 कशाचा? रोटेशनलचा. हा डिग्री ऑफ फ्रीडम आहे. ओके, डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल इंटू NAKBT प्लस 0 हा कसला आहे? व्हायब्रेशनलचा NAKBT. ओके, हा पण काय? डिग्री ऑफ फ्रीडम आहे. ओके, बरं. मग हे काय झालं बघा, 3 + 2 5, 5/2 NAKBT. तर ही आपली काय झाली? ॲव्हरेज एनर्जी झाली. ही ॲव्हरेज एनर्जी झाली. त्याच्या मग काय येतं? CV इज इक्वल टू DE/dt. CV इज इक्वल टू DE/dt. मग आता इथं आपण बघितलं 5/2 कॉन्स्टंट आहे, NA कॉन्स्टंट आहे, KB कॉन्स्टंट आहे. मग आपण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू T करतो आहे. मग D/dt काय येणार? 1 येणार. तर हे काय येतं? कॉमन काढतो आणि याचं आन्सर हे येतं. बरं, काय येतं? 5/2 NAKBT. बरोबर. बरं, NAKB काय असतं? R असतं. तर हे काय येतं? 5/2. त्याच्यानंतर आपण परत मेयर्स इक्वेशन वापरतो. CP - CV इज इक्वल टू R. तर CP इज इक्वल टू R - R प्लस CV येतं. बरं, R प्लस 5/2 काय येतं? 7/2. तर CP/CV इज इक्वल टू काय येतं? 7/5. हे काय झालं? आपलं ॲडिॲबॅटिक रेशो झाला. ॲडिॲबॅटिक रेशो समजलं? बरं, ह्याच्यानंतर आपण फॉर नॉन रिजिड डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणजे काय? एक 2 डायटॉमिक मॉलिक्यूल असतील, त्याच्यात एक स्प्रिंग टाईप स्ट्रक्चर असल्यामध्ये. काय? स्प्रिंग टाईप स्ट्रक्चर असल्यामध्ये म्हणजे ते इलॅस्टिक, त्याचे जे बॉन्ड आहे ते मागं पुढे होते. काय होते? मागे पुढे होते. तर बॉन्ड तसा असला आपला, त्याच्यामध्ये काय होतं? मग ते 2 प्रकारे व्हायब्रेट होऊ शकतात. म्हणून त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम किती आलं? आता 2 आलं. काय आलं? 2. बाकी 3 ट्रान्सलेशनचे, 3 रोटेशनलचे. बरोबर. 2 रोटेशनलचे, 3 ट्रान्सलेशन. ते टोटल ॲड केलं तर किती होतं? 7/2 NAKBT. मग CV काय येणार? ह्याला तुम्ही काय करता? परत डेरिवेट करता. CV काय असतो आपला? CV इज इक्वल टू DE/dt. बरोबर. तर CV काय येतं? 7/2 NAKBT. आणि CP काय होतं? CP कसं आपण करतो? CP इज इक्वल टू R प्लस CV. तर हे जर 7/2 R इथं टाकलं आणि काढलं तर काय भेटतं आपल्याला? 9/2 R. आणि त्याचा रेशो काय भेटतो? CP/CV इज इक्वल टू 9/7. ओके, ह्याच्यानंतर आपण पॉलिएटॉमिक गॅसेस. बरं, पॉलिएटॉमिक गॅसेस काय असतात बघा? द गॅसेस मोर दॅन 2 ॲटम्स आर कॉल्ड ॲज पॉलिएटॉमिक गॅसेस. म्हणजे 2 पेक्षा जास्त. आता कितीतरी असे गॅसेस आहेत त्याचे 2 पेक्षा जास्त आहे. ओके, जसं सल्फर डायऑक्साईड, त्याच्यानंतर बरेच आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं बघा, त्याचे एवढं लक्षात ठेवायचं, त्याचं काय असतं? 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात आणि 3 रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असतात. म्हणजे ते तिन्ही डायरेक्शनला रोटेट करू शकतात, तिन्ही डायरेक्शनला जाऊ शकतात. बट त्याचं व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम किती असतं? 2F. काय असतं? 2F. वेअर F डिपेंड्स अपॉन जिओमेट्रिक स्ट्रक्चर. ते स्ट्रक्चर कसं आहे? आता 3 मॉलिक्युल्स असे पण असू शकतात. बरोबर. और 3 मॉलिक्युल्स असे पण असू शकतात ना. ओके, तर ह्याच्यात डिपेंड्स अपॉन जिओमेट्रिक स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कसं आहे? और सपोज पॉलिएटॉमिक आहे, 4 स्ट्रक्चर असं पण असू शकतं, 4चं स्ट्रक्चर असं पण असू शकतं. आता हे डिपेंड करतं
तर व्हायब्रेशनल डिग्री ऑफ फ्रीडम फॉर पॉलिॲटॉमिक मॉलिक्युल्स किती असतं 2F असतं. किती असतं 2F. एवढं लक्षात ठेवायचं. तर जर आपण एनर्जी काढली परत काय करणार डिग्री ऑफ फ्रीडम इंटू हाफ NaKBT. डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल हे काय डिग्री ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशन इंटू हाफ NaKBT. डिग्री ऑफ फ्रीडम रोटेशनल इंटू हाफ NaKBT प्लस डिग्री ऑफ फ्रीडम व्हायब्रेशनल इंटू हाफ NaKBT. जर हे तुम्ही ॲड केलं तर काय येतं 3+F. काय येतं 3+F NaKBT. तर CV काय येतं DE/dt 3+F NaKB. तर NaKBला आपण काय लिहू शकतो R लिहू शकतो. काय लिहू शकतो R. तर ते काय येतं 3+F R. किती येतं 3+F R. मग CP काय येणार CP CV+R. CP इथं CV काय आलं बघा आपलं 3+F इंटू R+R. ओके. जर ह्याच्यातनं मी काय केलं ह्याचं काय होतं मग R मल्टिप्लाय केलं तर हे काय येतं 3R+FR+R. तर हे काय येतं 4R+FR. बरोबर. मग ह्याच्यातनं मी R कॉमन काढतो तर काय येतं 4+FR. काय येतं 4+FR. ओके. ह्याचा रेशो घेतला तर काय येतं 4+F अपॉन 3+F. तर हा जर फॉर्म्युला तुम्ही जर लक्षात ठेवला तर खूप वेल अँड डन होईल. कारण आपण जेव्हा थर्मोडायनॅमिक्समध्ये जाऊ तेव्हा ह्याच्यावर प्रॉब्लेम्स येतात. आपल्याला गॅमा काढायला लागतो हा जो ॲडिॲबॅटिक कॉन्स्टंट आहे CP/CV करून आणि मग पुढचं क्वेश्चन सॉल्व करायला लागतं. ओके. तर आजचं लेक्चर इथंच संपूया. ओके. बाकीचं नेक्स्ट लेक्चरला. ओके. बाय.